नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे, श्री तारकेश्वर माध्यमिक विद्यालय पाबळवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. आज आपण 9वी इंग्रजी विषयाचं जे काही तुमचा 2.3 आहे मार्क ट्वेन, त्याचा पार्ट 1 ज्याच्यामध्ये आपण त्याचे इन्फॉर्मेशन आणि पहिले 2 किस्से अनेक्डोट्स पाहिलेले आहेत. नाव वी आर गोइंग टू टेक द नेक्स्ट पार्ट. इन दिस पार्ट वी आर गोइंग टू टेक द नेक्स्ट anecdotes, right? So let's start with the next anecdote. The first is, one day Henry Irving, in the midst of telling Mark Twain a humorous story, abruptly stopped and examined his friend's face. तर काय झालं बघा की एक दिवस त्याचा मित्र म्हणजे आपल्या मार्क ट्वेनचा जो मित्र आहे हेनरी आयर्विंग, तर हा काय करत होता, एक स्टोरी सांगत होता. ही वॉज टेलिंग द स्टोरी. ओके, सो वन डे हेनरी आयर्विंग इन द मिडस्ट ऑफ म्हणजे काय मध्येच, ओके, टेलिंग अ स्टोरी टू मार्क ट्वेन. कोणाला स्टोरी सांगतोय तो मार्क ट्वेनला. अँड हाऊ वॉज इट? इट वॉज अ ह्युमरस स्टोरी. ती काय होती, एक विनोदी कथा होती, हसण्यासारखी स्टोरी होती. अब्रप्टली मीन्स सडनली, अचानकपणे काय झाला, तो थांबला. अँड एक्झामाइंड हिज फ्रेंड फेस, म्हणजे त्यानं त्याच्या मित्राचा चेहरा बघितला. ओके, ॲक्च्युली द स्टोरी वॉज ह्युमरस स्टोरी बट ही वॉज नॉट लाफिंग. म्हणजे तो त्याच्याकडे बघतोय का, बिकॉज ही इज नॉट लाफिंग, ही इज नॉट रिॲक्टिंग, नॉट शोईंग एनी गेस्चर ऑन हिज फेस, म्हणजे कुठलाही हावभाव दाखवत नाही. सो ही स्टॉप्ड अँड ही एक्झामाइंड हिज फेस अँड आस्क्ड, यू हॅव नॉट हर्ड दिस, हॅव यू? ओके, दिस इज द सेंटेन्स ऑफ क्वेश्चन टॅग. हे वाक्यच क्वेश्चन टॅग चाललेलं आहे पहा. इफ यू ऑब्झर्व दिस केअरफुली, यू हॅव नॉट हर्ड दिस म्हणजे तू ही कधी ऐकली नाहीस, हो ना? ओके, मीन्स द सेंटेन्स इज नेगेटिव्ह, क्यूटी इज पॉझिटिव्ह. ओके, तर ही स्टोरी तू ऐकली नाहीस, हो ना? ही आस्क्ड. ट्वेन अश्युअर्ड हिम दॅट ही हॅड नॉट, आणि ट्वेननं सुद्धा सांगितलं की येस, आय हॅव नॉट लिसन दिस स्टोरी, आय हॅव नॉट हर्ड दिस स्टोरी. ओके, वेन सम टाईम लेटर आयर्विंग अगेन पॉज्ड अँड अगेन पोस्ड द क्वेश्चन. पुन्हा थांबला आणि पुन्हा तोच क्वेश्चन. ट्वेन अगेन रिअश्युअर्ड हिम, अजून त्यानं त्याला खात्री दिली की नाही बाबा, मी नाही ऐकलेली. देन अप्रोचिंग द क्लायमॅक्स म्हणजे काय, स्टोरीच्या शेवटाला आल्यानंतर आयर्विंगने काय केलं बघा, आयर्विंग ब्रोक ऑफ वन्स मोर, अजून एकदा तो थांबला. आर यू क्वाईट शुअर यू हॅव नॉट हर्ड दिस? तू नक्की शुअर आहेस का की ही तू स्टोरी ऐकलेली नाहीस? ही डिमांडेड सस्पेसियसली, म्हणजे त्यानं थोडं संशयानेच विचारलं, कारण काय पुढचं काहीच रिॲक्ट करत नाही, म्हणजे ह्यानं हे कधीतरी ऐकलेलं आहे असं त्याला वाटायला लागलं. आणि तो म्हणतोय की अरे नक्की सांग ना की ही तू स्टोरी ऐकली नाहीस ना? मग आता तो काय म्हणतोय बघा, आय कॅन लाय वन्स, मी एकदा खोटं बोलू शकतो. ट्वेन्स फायनली रिप्लायड, आय कॅन लाय ट्वाईस फॉर कर्टसी सेक, बट आय ड्रॉ द लाईन देअर. तो काय म्हणतो की मी एकदा खोटं बोलू शकतो, मी दुसऱ्यांदाही खोटं बोलू शकतो. तर त्याचं कारण काय आहे की मला असं वाटतं की चला जाऊ द्या, की सांगतोय तर कशाला आपण, म्हणजे शिष्टाचार म्हणून मी दुसऱ्या वेळेससुद्धा गप्प बसू शकतो किंवा खोटं बोलू शकतो. बट आय ड्रॉ द लाईन देअर, पण आता मात्र मी काय केलेलं आहे, मी आता थांबणार आहे. मी आता इथून पुढं काय करणार नाही, खोटं बोलणार नाही. पुढं काय म्हणतं बघा, आय कांट लाय द थर्ड टाईम ॲट एनी प्राईस, म्हणजे कुठल्याही परिस्थितीत मी तिसऱ्यांदा मात्र खोटं बोलू शकत नाही. का? बिकॉज आय नॉट ओनली हर्ड द स्टोरी, मी फक्त ऐकलीच नाही, बट ऑल्सो आय इन्व्हेंटेड इट, मी तर ही स्टोरी, ही माझी स्टोरी आहे आणि तू माझी स्टोरी तू मलाच सांगतोयस आणि मध्ये मध्ये विचारतोयस की तू स्टोरी ऐकलीस का? इट मीन्स दॅट हेनरी आयर्विंगला ज्यावेळेस तो स्टोरी सांगत होता त्यावेळेस खात्री होती की हा यानं कुठंतरी ऐकलेली स्टोरी आहे किंवा हा रिॲक्ट करत नाही, म्हणून तो पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतोय. पण तो ऐकून घेतोय कशामुळं, तर तिथं तुम्हाला शब्द दिला आहे बघा, काय, फॉर कर्टसी सेक, म्हणजे काय की शिष्टाचार म्हणून ऐकून घेतोय, पण मी खोटं बोलणार नाही. ही स्टोरी मी ऐकलेली नाही, फक्त ऐकलेलीच नाही तर मी स्वतः ही स्टोरी लिहिलेली आहे आणि ती स्टोरी तू मला सांगतोयस. ओके, सो वाय डिड हेनरी आयर्विंग आस्क मार्क ट्वेन इफ ही हॅड हर्ड द स्टोरी बिफोर? त्यानं काय विचारलं? Because when he was telling the story to Mark Twain, he did not show any gesture on his face. त्यानं त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही हावभाव दाखवला नाही. So that's why he asked Mark Twain if he had heard the story before or not. Okay, now come to the next anecdote. Mark Twain once proposed a plan for the improvement in English spelling. मार्क ट्वेननं काय केलं बघा, एकदा विचार केला कशाचा,
की आता आपण इंग्रजीच्यामध्ये ज्या स्पेलिंग्ज आहेत वेगवेगळ्या त्या स्पेलिंग्ज बदलूयात, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करूयात. बदलूयात म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये काय करूयात म्हणतो तो सुधारणा करूयात. कारण काय की बरेचसे स्पेलिंग्ज आहेत त्या चुकीच्या आहेत किंवा त्या चुकीच्या पद्धतीने सांगितल्या जातात, बोलल्या जातात. त्याच्यामुळे त्यांना असं ठरवलं की आपण याच्यामध्ये काय करूयात, सुधारणा करूयात. मग त्यांना काय केलं बघा, एक्झाम्पल्स दिले तुम्हाला. फॉर एक्झाम्पल इन इयर फर्स्ट, ओके, तर त्यांना काही त्याचे फेज पाडलेले आहेत. पहिल्या वर्षी हे करणार, दुसऱ्या वर्षी ते करणार, मग किती वर्षानंतर इम्प्रूव्हमेंट होणार. तर काय म्हटलं आहे, इन इयर फर्स्ट त्यांना पहिल्या वर्षी काय डिसाईड केलं बघा, दॅट युजफुल लेटर सी. कोणतं लेटर सांगितलं युजफुल, सॉरी युजलेस, नॉट युजफुल. ओके, तर त्याच्यामध्ये सी हे लेटर काय आहे, युजलेस लेटर आहे, याचा काही उपयोग नाही. वुड बी ड्रॉप टू बी रिप्लेस्ड. बघा काय म्हटलं आहे की सी हे लेटर काय केलं जावं, ड्रॉप केलं जावं आणि त्याला रिप्लेस कोणी करायचं आहे, के ऑर यस, आयदर बाय के ऑर बाय यस. इट मीन्स दॅट यू हॅव टू ड्रॉप द लेटर सी अँड यू हॅव टू रिप्लेस इट विथ के ऑर विथ यस. म्हणजे सी किंवा सॉरी सीला केनं किंवा यसनं रिप्लेस करून दाखव. त्यानं लगेच एक्झाम्पल पण दिलं आहे बघा. या ठिकाणी बघा रिप्लेसचं स्पेलिंग PLACE, पण त्यानं काय केलं इथं यस घेतलेला आहे. ओके, इट मीन्स दॅट सी शुड बी रिप्लेस्ड बाय के ऑर यस. पहिल्या वर्षीचं त्याचं हे वर्किंग आहे. अँड लाईकवाईज एक्स वुड नो लॉंगर बी पार्ट ऑफ द अल्फाबेट्स. आणि एक्सचं काम हे काही उपयोगाचं नाही, त्यामुळे एक्ससुद्धा काय केला जावा, ड्रॉप केला जावा. म्हणजे सी पण ड्रॉप करावा आणि एक्स पण ड्रॉप करावा असं त्याचं म्हणणं होतं. ठीक आहे, कारण काय की के आणि यस जर विचार केला के यस तर आपण असंच प्रोनाऊन्सिएशन होतं, म्हणजे जे एक्सचं आहे. मग एक्सचं काय काम आहे म्हणून, आणि आपण के आणि यस वापरतोय, के सीचं पण काम करतं आहे तसंच यस सीचं काम करतं आहे. मग ते दोघं मिळून एक्सचं पण काम करतील, म्हणून एक्सला पण आपण काय करूयात, सुट्टीवर पाठवूयात. ओके, सो नेक्स्ट द ओनली केस. आता इथं बघा केसचं शब्द ओरिजिनली CASE असं पाहिजे, पण त्यानं काय केलं इथं सीला के केलं आहे. ओनली केस बघा कुठल्या केसमध्ये म्हटलं आहे, ओनली केस इन विच सी वुड बी रिटेन्ड वुड बी द CH फॉर्मेशन. आणि त्या सीला फक्त कशासाठी ठेवायचं, जिथं CH असं प्रोनाऊन्सिएशन आहे त्याच ठिकाणी त्याला ठेवलं जावं. अदरवाईज सीचा काहीही उपयोग नाही. म्हणजे जसं केमिकल आहे, केमिकल हा शब्द लिहायचा आहे तर तिथं CH येत आहे तर त्याला ठेवलं जावं, त्या ठिकाणचं सी काढायचा नाही. CH फॉर्मेशनसाठी विच विल बी डेल्ट विथ लेटर. आणि त्याच्याविषयी आपण नंतर चर्चा करूयात. म्हणजे बघा फायनली तो त्या ह्याच्यापर्यंत आलेला नाही. वी विल थिंक अबाउट दिस लेटर, म्हणजे आपण त्याच्यानंतर त्याच्यावर चर्चा करूयात. सध्या त्यानं विचार केलेला आहे सीला ड्रॉप करा आणि एक्सला ड्रॉप करा. ठीक आहे, इन फर्स्ट इयर. सेकंड इयरमध्ये काय करतो बघा तो, युअर सेकंड माईट रिफॉर्म W स्पेलिंग. आता Wला तो रिफॉर्म करायला लागला आहे. सो दॅट विच अँड वन. बघा विच वच येते प्रोनाऊन्सिएशन आणि वनला सुद्धा काय येते, वच येतं. मग दोन्हीकडं आपण काय करतोय, वच असं प्रोनाऊन्स करतोय. मग एका ठिकाणी ओ आणि एका ठिकाणी W का, वुड टेक द सेम कॉन्सोनंट. तर ह्याच्यासाठी काय करावं, एक सेम कॉन्सोनंट काय करावं तिथं वापरावं. एकतर ओ वापरा किंवा W वापरा, अशा पद्धतीने त्यानं काय करायचं आहे, विचार केला आहे. ठीक आहे, आता इथं कॉन्सोनंटसाठी सुद्धा बघा त्यानं काय घेतलं आहे, सी नाही घेतलेलं तर त्यानं काय घेतलं आहे, के. कारण तो आता पहिल्या इयरचं जे काही त्यानं रूल बनवला तो फॉलो करतोय तो. ओके, व्हाईल इयर 3 माइट बी अबॉलिश वाय रिप्लेसिंग इट विथ आय. आणि तो म्हणतो की तिसऱ्या वर्षी वायला डायरेक्ट काय करावं, ड्रॉप करावं. वायला काय करायचं, ॲबॉलिश करायचं, वायचा विषय संपून टाकायचा आणि वायला रिप्लेस कोणी करायचं आहे तर आयनं रिप्लेस करायचं. म्हणजे इयरचं स्पेलिंग YEARच्या ऐवजी काय होईल आता IEAR. ओके, आणि म्हणून त्यानं पुढं लिहिलं सुद्धा स्पेलिंग बघा, आय अँड इयर 4 माइट फिक्स KS. पहिल्याच याच्यात त्यांना सांगितलं होतं के आणि एक्सला वापरायचं आहे आणि एक्सला काय करायचं, ड्रॉप करायचं. म्हणून त्यानं काय केलं, फिक्सचं स्पेलिंग बघा काय लिहिलं, FIKS. अँड जी किंवा जे, जीचा आपण जेचा वापर जो करतो जनरली, ओके, जोकर अशा शब्दात ज प्रोनाऊन्स करतो, पण कुठं जी वापरतो कुठं जे वापरतो. तर काय म्हणतंय, जी अँड जे ॲनॉमली वोन्स अँड फॉर वॉल. आता फॉर ऑल, ओके, या ठिकाणी वन्स वापरले तर ते ONCE वन्स अशा अर्थानं आहे. ठीक आहे, म्हणजे तो Wचं रिप्लेसमेंट जे मागाशी म्हटलं होतं त्या पद्धतीनं. तर काय केलं जावं, जी आणि जेचा गोंधळ मात्र सध्या तात्पुरता तसाच ठेवावा. त्याच्यावर सुद्धा आपण काय करूयात,
नक्कीच विचार करूयात आणि ती गोंधळ ती जे कन्फ्युजन आहे ते आपण काय करूयात कायमचे एक दिवस ठीक करूयात. बघा प्रत्येक गोष्टीला तो पुढं ढकलतोय म्हणजे ही इज ऑल्सो नॉट शुअर की व्हॉट शुड बी डन. ओके नेक्स्ट बघा जनरली. ओके नाव यू कॅन सी जे. जनरलीला काय लिहिते ना जे लिहिले, ॲक्च्युली तिथं काय पाहिजे जी पाहिजे. मीन्स जी आणि जेचा गोंधळ अजूनही आहे. देन द इम्प्रूव्हमेंट वूड कंटिन्यू. वूड कंटिन्यू शब्द बघा कसा लिहिला आहे, के लिहिलं आहे त्यानं. ठीक आहे. इयर बाय इयर हे वाक्यच तुम्ही नीट लक्षात जर घेतलं तर लक्षात येईल तुमच्या. कंटिन्यू इयर बाय इयर. ओके इयरचं आणि बायचं सुद्धा बी वाय पाहिजे तर ए आय केलं आहे त्यानं. ठीक आहे. इयर बाय इयर विथ इयर 5 डुईंग अवे विथ युसलेस डबल कॉन्सोनंट. आणि यानंतर डबल कॉन्सोनंट जे येतात समजा ॲक्सिडेंट डबल सी येते किंवा जे काही डबल शब्द येतात तर त्यांना काय केलं जावं अँड त्यावेळेस त्यांना काय केलं जावं तर त्यांना दूर केलं जावं किंवा त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो 5व्या वर्षी ते वगळण्यात येतील. त्यांना ठेवण्यात येणार आहे का तर अजिबात येणार नाही. म्हणजे निरुपयोगी जे पण शब्द येतील त्यांना काय केलं जाईल काढून टाकण्यात येईल असं तो सांगतो. अँड पुढं काय केलं आहे बघा नेक्स्ट काय सांगतोय. अँड इयर 6 to 12 6 ते 12 वर्षात काय करणार आहे ऑर सो मॉडिफाईंग. आता मॉडिफाईंगचं स्पेलिंग बघा काय केलं त्यानं FYING पाहिजे तर FI केलं आहे म्हणजे वायला त्यानं आय वापरतोय. ठीक आहे. मॉडिफाईंग वॉवल्स. ओके अनेक वचन वॉवल्स अँड रिमेनिंगचं स्पेलिंगसुद्धा बघा. ओके तर या ठिकाणी सुद्धा त्यानं काय केलं आहे चेंज केलेला आहे. देन रिमेनिंग व्हॉइस्ड अँड अनव्हॉइस्ड कॉन्सोनंट. व्हॉइस्ड म्हणजे काय उच्चारले जाणारे किंवा आणि दुसरं सांगितलं आहे अनव्हॉइस्ड. अनव्हॉइस्ड म्हणजे उच्चारले न जाणारे कॉन्सोनंट्स. बाय इयर 15 अँड सो इट वूड फायनली बी पॉसिबल टू मेक यूज ऑफ दी रॅडिडंट लेटर C, Y and X by now just a memory in the minds of old daughters. ओके आता बघा टू रिप्लेस CH, SH, TH रिस्पेक्टिवली. आता याच्यात तुम्ही जर बघितलं तर हे पूर्ण इतकं रॉंग लिहिलं गेलेलं आहे. ते त्याच्या पद्धतीनं बरोबर आहे. तो सांगतोय काय काय चेंजेस केले पाहिजेत. ठीक आहे. तर काय म्हणतोय बघा की 6 to 12 इयरचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये तो काय म्हणतो की काय करतं उर्वरित जी व्यंजनं आहेत ओके स्वर व्यंजनं जे आहेत त्याच्यामध्ये काय करण्यात येतील बदल येतील. काही उच्चारले जाणारे आहेत काही न उच्चारले जाणारे व्यंजन आहेत ती वापरली जाणार नाही ती वगळली जातील. पुढं काय म्हणतो बाय इयर 15 म्हणजे काय 15व्या वर्षाच्या पुढं किंवा 15व्या वर्षी 15व्या त्याच्यानंतरच्या कालावधीत काय केलं जाईल तर त्यानं सांगितलं बघा CY आणि X या ही जी अक्षरं आहेत जी कशी म्हणतोय तो अनावश्यक म्हणतोय. कुठले कुठले सांगितलेत बघा CY आणि X. तर ह्याच्यामध्ये काय केलं जाईल तर ह्या अक्षरांना पर्याय म्हणून म्हणजे त्याला एक दुसरा ऑप्शन म्हणून कुठले अक्षर वापरले जातील तर याच्यामध्ये CH आहे SH आहे आणि TH ही अक्षरे वापरली जातील. म्हणजे तुम्हाला हे पण ड्रॉप करायचे CY आणि X डोंट यूज द. ओके जसं की समजा THE द आहे तर या ठिकाणी काय केलं जाईल म्हणतो तो त्याच्यानुसार X वापरलं जाईल म्हणतो म्हणजे दचं स्पेलिंग फक्त काय होईल XE. ओके अशा पद्धतीने चेंजेस तो करायच्या विचाराधीन आहे. आणि पुढं त्यानं शब्दसुद्धा बघा कसं वापरलं रिस्पेक्टिवली. ओके म्हणजे अनुक्रमे तर रिस्पेक्टिवलीचं स्पेलिंग बघा फक्त त्यांना कसं लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर त्यांना म्हणजे CY आणि Xला कोण रिप्लेस करेल CH करेल Cला Y SH साठी असेल आणि नंतर TH साठी तुमचं म्हणजे X साठी काय TH साठी X असेल. अशा पद्धतीनं त्याला रिप्लेस केलं जावं. फायनली आता बघा फायनली काय लिहिलं त्यानं झेन म्हणजेच काय देन लिहिलं आहे. TH साठी तो काय म्हणतोय X वापरूयात म्हणून फायनली देन आफ्टर रचा उच्चार केला जात नाही मग र कशाला घ्यायचा आहे. ओके आफ्टर सम आता बघा इथं सम 20 इयर्स म्हणजे बघा त्यानं काय केलं पहिल्यांदा वायचा काय केला आय केला IEAR स्पेलिंग केलं पण आता त्यानं अक्षरशः काय केलं आहे तो ए सुद्धा कमी केला आहे त्यानं. ओके सो या ठिकाणी स्पेलिंग फक्त काय केलं आहे IER इयर. ओके ओ म्हणजेच काय ऑफ. ओके पुढं सांगितलं आहे शब्द ऑर्झोग्रेटफुल म्हणजे काय तर प्रगती. रिफॉर्म वी वूड हॅवचं स्पेलिंग कसं केलं आहे रिफॉर्मचं स्पेलिंगसुद्धा बदललं आहे. वीचं स्पेलिंग वूडचं स्पेलिंग हॅवचं स्पेलिंग लॉजिकल LOGI पाहिजे तर त्यानं JI केलं आहे आणि कल CK डायरेक्ट KL केलं आहे. ओके
कोहिरंट म्हणजे हे सुद्धा काय आहे, तो स्पेलिंग सीनं स्पेलिंग सुरू होणारं स्पेलिंग आहे, COHERANT, पण त्यानं काय केलं आहे, केनं सुरू केलं आहे. स्पेलिंग DL म्हणजे डबल जो म्हणतो डबल शब्द आलेला कट करणार आहे. इन यूज वॉन्ट दी, आता या ठिकाणी सुद्धा बघा THE द, मगाशी सांगितल्याप्रमाणे एक्स काय करतोय तो THला रिप्लेस करतोय. आणि पुढं सांगितलं इंग्ली, आता या ठिकाणी हा जो इंग्ली आहे तो इंग्ली फक्त केला आहे आणि पुढं स्पीकिंग वर्ड म्हणजे इंग्लिश स्पीकिंग वर्ड एकत्र तो शब्द केलेला आहे. इट मीन्स दॅट त्यानं एक प्रपोजल मांडले की अशा पद्धतीनं चेंज हे इंग्रजीमध्ये केले जावेत आणि असे जर चेंजेस केले तर 20 वर्षानंतर, तो काय म्हणतो 20 वर्षानंतर हे कसं तरी काय होईल, व्यवस्थित समजायला येईल लोकांना. आणि त्यावेळेस जे काही हे जर असतील, जे वयस्कर लोक असतील ते काय करतील, ह्या गोष्टी त्यांच्या म्हणजे ते जी आतापर्यंत म्हणजे तोपर्यंत वयस्कर लोकांच्या स्मरणातच फक्त ह्या गोष्टी राहिल्या होत्या त्या पुन्हा वापरात येतील. म्हणजे ते कदाचित त्यावेळेस सांगतील की आम्हाला त्यावेळेस TH नसायचा, आता तुम्हाला एक्स आहे, TH असायचा आता एक्स आहे. म्हणजे हा फक्त चेंज एक असा करण्याचा त्याचा मानस आहे. अशा पद्धतीने त्यानं हे पूर्ण केलं आहे. देन यू हॅव सम क्वेश्चन्स बेस्ड ऑन इट. कॅन यू थिंक ऑफ ओव्हर एक्झाम्पल्स ऑफ इरेग्युलॅरिटीज इन इंग्लिश स्पेलिंग. म्हणजे असे खूप सारे शब्द आहेत बघा की ज्याच्यामध्ये इरेग्युलॅरिटी दिसते. म्हणजे काय की यावेळेस प्रोनाऊन्सिएशन असं होतं, पुढच्या वेळेस वेगळंच होतं. जसं समजा मगाशी आपण घेतलं होतं वन, ओके, या ठिकाणी आपण काय करतो व प्रोनाऊन्स करतो, पण विचला सुद्धा WHICHला सुद्धा काय करतो वच प्रोनाऊन्स करतो. म्हणजे असे इरेग्युलॅरिटी असणारे शब्द तुम्हाला काय करायचे तिथं लिहायचे. आय होप की तुम्ही लिहू शकाल, कारण खूप सारे शब्द आहेत, बऱ्याचशा शब्दांचं प्रोनाऊन्सिएशन वेगवेगळ्या पद्धतीनं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्राय टू राईट अ फ्यू सेंटेन्सेस अकॉर्डिंग टू द इम्प्रूव्हमेंट सजेस्टेड बाय इच इयर. तर जे काही इम्प्रूव्हमेंट तुम्हाला सांगितलेत, ठीक आहे, जे काही बदल तुम्हाला ते करायला सांगितलेत काही सेंटेन्समध्ये, तर ते सेंटेन्सेस तुम्हाला या ठिकाणी लिहायचे. म्हणजे असं काय, इयर 1ला त्यानं काय विचार केला की शी शुड बी ड्रॉप्ड. शी हा जो शब्द आहे तो काय केला जावा, ड्रॉप केला जावा आणि त्याची जागा कोणाला द्यावी, तर तो म्हणतो काय की यस किंवा के यूज केला जावा. तर असं इयर बाय इयर तुम्हाला जे फेज दिले ते फेज तुम्हाला फक्त लिहायचे. ओके, नाव कम टू द नेक्स्ट. वन डे ड्युरिंग हिज टेन्युअर ॲज the editor of a small Missouri newspaper, Mark Twain received a letter from a reader who had found a spider in his paper. He wonders whether this portended good or bad luck. So one day when he was the editor, तो म्हणजे एका वर्षी तो काय होता, एक एडिटर होता, एका संपादक. एडिटर म्हणजे काय, संपादक. त्या वर्तमानपत्राचा तो कोण होता, संपादक. कुठल्या, स्मॉल मिसुरी न्यूजपेपर, म्हणजे तिथलं एक जे काय वर्तमानपत्र आहे त्या वर्तमानपत्राचा तो काय होता, संपादक म्हणून त्या ठिकाणी काम करत होता. सो वन डे ही रिसिव्ड अ लेटर, एक दिवस त्याला काय झालं बघा, एक लेटर मिळालं फ्रॉम अ रीडर हू हॅड फाउंड द स्पायडर इन हिज पेपर. तर तो म्हणतो की मी आज तुमचा पेपर वाचायला घेतला, बट आय गॉट द स्पायडर इन युअर न्यूजपेपर. तुमच्या न्यूजपेपरमध्ये मला स्पायडर सापडला. ही वंडर्ड वेदर दिस पोर्टेंडेड गुड ऑर बॅड लक. तर तो म्हणतो की मला आता हा प्रश्न पडला आहे की इज दिस बॅड लक ऑर गुड लक, हा माझ्यासाठी बॅड लक आहे का गुड लक आहे, असा प्रश्न त्याला पडला आहे. असा प्रश्न त्यानं केला कोणाला, मार्क ट्वेनला, कारण तो संपादक होता. सो फाइंडिंग अ स्पायडर इन युअर पेपर ही रिप्लाइड, म्हणजे ट्वेननं काय केलं, त्याला रिप्लाय दिला. काय केला, फाइंडिंग अ स्पायडर इन युअर पेपर इज नायदर गुड लक नॉर बॅड. तर तुम्हाला जो काही स्पायडर तुमच्या पेपरमध्ये मिळालेला आहे, दिस इज नॉट नायदर गुड ऑर नॉर बॅड लक, म्हणजे तुमचा गुड लक ही नाही आणि बॅड लक ही नाही. द स्पायडर वॉज, बघा त्यानं उत्तर काय दिलं आहे, द स्पायडर वॉज मॅरिली लुकिंग ओव्हर आवर पेपर टू सी विच मर्चंट वॉज नॉट ॲडव्हर्टायझिंग. तर तो काय म्हणतो, ॲक्च्युली दॅट स्पायडर वॉज लुकिंग ओव्हर हू हॅज नॉट गिव्हन द ॲडव्हर्टाइजमेंट इन द पेपर. म्हणजे कुठल्या मर्चंटनं, कुठल्या व्यापाऱ्यानं आपली ॲडव्हर्टाईज पेपरमध्ये दिली नाही, तो ते काय करत होता, सर्च करत होता, तो बघत होता. सो मग काय होईल, त्यानं जर ते बघितलं तर त्याचा मानस काय ते बघण्याचा. सो दॅट ही कुड गो दॅट स्टोअर, तर तो स्पायडर आहे तो त्या ठिकाणी जाईल, कुठं, त्या स्टोअरला जाईल, त्या दुकानात जाईल ज्या व्यापाऱ्यानं त्याची ॲडव्हर्टाईज दिलेली नाही. त्याची म्हणजे कोणाची, स्वतःच्या दुकानाची एखाद्या व्यापाऱ्याने ॲडव्हर्टाईज दिली नाही. मग याचा अर्थ काय घ्यायचा, तर तो काय सांगतो बघा
की ज्या व्यापाऱ्याने ॲडव्हर्टाइजमेंट दिली नाही तर त्याच्या घरी तो जाईल किंवा त्याच्या दुकानी जाईल स्पिन द वेब अक्रॉस द डोअर, आणि त्याच्या दरवाजावर काय करेल, आपलं जे वेब आहे ते काय करेल, स्पिन करेल, तो आपलं वेब तयार करेल. अँड लिव्ह अ लाईफ ऑफ अनडिस्टर्ब पीस इवन आफ्टरवर्ड, आणि त्याच्यानंतर आपलं जे आयुष्य राहिलेलं आयुष्य तो निवांतपणे कुठल्याही डिस्टर्बशिवाय कुठल्याही त्रासाशिवाय तो तिथं घालवेल. म्हणजे याचा अर्थ काय की तो जो व्यापारी आहे तो आळशी आहे, तो ॲडव्हर्टाईजच देत नाही, त्याला कस्टमरची काळजीच नाही, म्हणजे तो निवांत बसून राहतोय. अशाच्या दुकाने जाऊन आपण वेब काय करूयात, लावूयात आणि आपण तिथं निवांत राहूयात. याच्यासाठी स्पायडर तेव्हा पेपरमध्ये काय करतोय, ॲडव्हर्टाईज बघतोय की कोणत्या व्यापाऱ्यानं ॲडव्हर्टाईज दिली नाही म्हणजे मी तिथंच जाईल. ओके, नाव कम टू द नेक्स्ट. मार्क ट्वेन्स बर्थ इन नोव्हेंबर 1835 वॉज हेराल्डेड बाय द रिटर्न ऑफ हॅलेज कॉमेट. हॅलेचा जो धूमकेतू असतो जो अंदाजे दर 76 वर्षांनी दिसतो असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर तो हॅलेचा धूमकेतू कधी आला होता, 1835ला. ओके, 1835, अँड इट वॉज द बर्थ इयर ऑफ ट्विन्स ऑल्सो. मार्क ट्वेनचं हे काय होतं, बर्थ इयर होतं, म्हणजे दोघंही त्याच वेळेस काय झालं तर समजा तो रिटर्न आला होता, कोण, हॅलेचा धूमकेतू कॉमेट, अँड ॲट द सेम इयर इन नोव्हेंबर Mark Twain was also birth. Then Twain, who often remarked upon his curiosity, came to think of himself and the comet is unaccountable cosmically linked. आणि त्यानं असं सांगितलं होतं की आमच्यामध्ये काय आहे, एक विलक्षण गोष्ट आहे एकमेकांशी, कारण आमचा एक वैश्विक संबंध आहे किंवा ग्लोबली आम्ही कुठल्या तरी एका गोष्टीनं काय आहोत, एकमेकांशी कनेक्ट आहोत. हॅव्हिंग कम इन टुगेदर. ओके, आम्ही एकत्र आलो म्हणजे आमच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे, आमच्यामध्ये काहीतरी नातं आहे, अशा दृष्टीनेच आम्ही एकत्र आलो आहोत. ही डिक्लेअर्ड दे वुड गो आउट टुगेदर, आणि त्यानं त्याच दिवशी असं म्हटलं की आम्ही एका दिवशी आलो आहेत, इट मीन्स वी विल गो ऑन द सेम डे, वी विल गो आउट, म्हणजे इथून आम्ही जगसुद्धा सोडून काय करणार, पुन्हा एकदा आमची जाताना एकदा 100% आम्ही दिसणार. इन फॅक्ट ट्वेन वॉज प्रूव्हन राईट, आणि खरंच ट्विननं स्वतःला जे प्रूव्ह केलं होतं ते कसं झालं, एकदम सत्य झालं. ऑन द नाईट ऑफ हिज डेथ एप्रिल 1910, म्हणजे 1910ला ज्या दिवशी त्याचा मृत्यू झाला त्याच्या रात्री हॅलेज कॉमेट वन्स अगेन ब्लेज थ्रू द स्काय, आणि हॅलेचा जो धूमकेतू होता तो पुन्हा एकदा आकाशामध्ये चमकलेला दिसला, पुन्हा एकदा त्याचं आगमन झालेलं दिसलं. म्हणजे हा एक शुद्ध फक्त काय आहे, योगायोग आहे, पण त्यानं ते लिहून ठेवलं होतं आणि ते खरंच काय झालं, खरं झालं किंवा सत्य ठरलं. ओके, नाव वी विल सी सम ग्रामर क्वेश्चन्स बेस्ड ऑन दिस 4 anecdotes. The spider was merrily looking over our paper to see which merchant was not advertising. Underline the infinitive. यातलं इन्फिनेटिव्ह कुठलं आहे, सो टू सी इज द इन्फिनेटिव्ह. नाव कम टू द नेक्स्ट. ट्वेन अगेन रिअश्युअर्ड हिम. ओके, ॲड अ क्वेश्चन टॅग. तुम्हाला या वाक्याचा क्वेश्चन टॅग करायचा आहे. क्वेश्चन टॅग करताना आपल्याला काय करावं लागतं, राईट द सेंटेन्स ॲज इट इज, देन गिव्ह द कॉमा, देन ट्वेन इट मीन्स ही. ओके, सब्जेक्ट कुठला आहे, ट्वेन आहे, त्याच्यासाठी प्रोनाउन कुठलं तर ही येतं, आणि द टेन्स इज सिम्पल पास्ट, इट मीन्स डिड. ओके, द सेंटेन्स इज पॉझिटिव्ह, सो इट मस्ट बी नेगेटिव्ह, डिडंट, and then he, and that last question mark must be there. Okay, so didn't he is the question tag of this sentence, sentence number 2. Now come to the next sentence. Mark Twain once proposed a plan for the improvement of English speaking. Make WH question. Okay, हे उत्तर यावं अशा पद्धतीचं WH question तुम्हाला बनवायचं आहे. मार्क ट्वेन वन्स प्रपोज्ड, मार्क ट्वेन्सनं एकदा प्रपोज केलं, एका गोष्टीला सिद्ध करण्यासाठी सांगितलं, तर या ठिकाणी काय केलं हे प्रश्न विचारावं लागेल. म्हणजे काय घेणार तुम्ही, व्हॉट. ओके, प्रपोज मीन्स V2 आहे, म्हणून व्हॉट डिड मार्क ट्वेन प्रपोज, अशा पद्धतीने, आणि शेवटी क्वेश्चन मार्क, दॅट मस्ट बी युअर क्वेश्चन. ओके, नाव कम टू द नेक्स्ट. You have not heard this. Convert this sentence into past continuous. Okay, at first listen, see this, which tense it indicates. This is have plus V3, it means this is perfect present, right? Okay, now convert it into past continuous. Past continuous means was oblique were plus ing, right? Okay, so this must be the construction in past continuous. So you is the subject, you, then were. Okay, you were, then heard is there, here means HEARING, hearing. Okay, and then this,
Okay, this is the answer. Okay, last full stop must be there. Okay, now come to the next question. Question number 5. In April 1910, Halley's comet once again blazed through the sky. Make WH question. ओके, आता हे काय सांगतंय, टाइम शो करतंय, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन विचारावं लागेल कशाने, व्हेनने. ओके, व्हेन, कारण टाइम शो करतंय म्हणून वाक्याची सुरुवात जी आहे तुमच्या क्वेश्चनची ती यायला पाहिजे व्हेन, WHEN, सॉरी, व्हेन. देन ब्लेस्ड, V2 आहे म्हणून डिड. व्हेन डिड हॅलेज कॉमेट वन्स अगेन ब्लेज फक्त आणि थ्रू द स्काय. अशा पद्धतीनं तुमचं पुढचं वाक्य येईल. म्हणजे फक्त काय करायचं आहे, हे तुम्हाला ड्रॉप करायचं आहे. व्हेन त्याच्याऐवजी आलं. डीड आपण काय घेतलं, कारण WH वर्ड झालं की लगेच त्याला सपोर्टिंग म्हणून काय घेत असतो आपण, हेल्पिंग वर्ब. मग ते त्याच्यात नसल्यामुळं आपण ब्लेस्ड हे V2 आहे म्हणून डीड घेतलं. आणि पुढचं वाक्य जशाच तसं, फक्त ब्लेस्ड जे आहे ते फक्त आता ब्लेज लिहिलं गेलं पाहिजे, कारण आपण डीड घेतलेलं आहे. ओके, सो नाव आय एम अगेन टेलिंग द आन्सर. व्हेन डीड Halley's comet once again blaze through the sky? Question mark at the last. Okay, now come to the next. I can lie once. ओके, रिमूव्ह कॅन तुम्हाला रिमूव्ह करायचं. आता कॅन रिमूव्ह करायचं कधीही लक्षात घ्या, आपण ग्रामरमध्ये एखादी कन्सेप्ट किंवा एखादा वर्ड रिमूव्ह करतो त्याच्याऐवजी कुठला तरी वापरायचा असतो असा त्याचा अर्थ असतो. ठीक आहे, इट मीन्स आय कॅन लाय वन्स, मी एकदा खोटं बोलू शकतो. इट मीन्स आय, आता ही कॅपॅसिटी आहे म्हणून एबल वापरलं जातं, आणि कॅन शो करतो प्रेझेंट. ओके, म्हणून तिथे घेतात ॲम इज आर पैकी एक हेल्पिंग वर्ब, टू बीची रूपं. आय ॲम एबल टू लाय, ओके, वन्स. आय एम एबल टू लाय वन्स, अशा पद्धतीनं पुढचं वाक्य तुमचं येणार आहे. म्हणजे ॲम एबल टू तुम्हाला काय करायचं तिथं घ्यायचं आहे. ॲम एबल टू कशामुळं, प्रेझेंट असल्यामुळं. ॲम इज आर पैकी ॲम आहे सब्जेक्ट असल्यामुळं ॲम, आणि एबल तर कॅन, एखाद्या गोष्टीची ॲबिलिटी शो करण्यासाठी आपण एबल हे वापरत असतो, जे कॅनच्या पुढं कॅनच्या ऐवजी वापरलं जातं. ओके, तेच जर पुढं असतं तरी पण कॅनच एबलच आलं असतं, फक्त वॉज आलं असतं. ठीक आहे. ओके, न्यू यू कॅन सी हिअर द सेंटेन्स. क्वेश्चन नंबर 8, ही कुड गो टू दॅट स्टोअर. म्हणजे आता हे कुड निघणार, तिथं काय येणार, आता वॉज येणार आहे, कारण ही हा सब्जेक्ट आहे. ही वॉज, आणि पुन्हा एकदा तेच एबल टू. ओके, तर एबल टू आधीच्या वाक्यात बघा एबल टू वापरलं असेल तर ठीक आहे, फक्त मला वाटतं एबल वापरलं आहे आपण आधी, तर ते एबल टू असायला पाहिजे. ह्याचं सुद्धा काय उत्तर असायला पाहिजे, आय ॲम एबल टू, आणि पुढं काय यायला पाहिजे, लाय वन्स, आणि वाक्य संपून जाईल. म्हणजे फक्त तुम्हाला करायचं आहे काय, तर लक्षात घ्यायचं आहे फक्त आपल्याला की आपण ज्यावेळेस वापरतोय एबल टू त्यावेळेस काय होणार आहे, त्यातलं कॅन किंवा कुड निघणार आहे, आणि ॲम वापरलं जाणार आहे प्रेझेंटमध्ये, वॉज किंवा वर वापरलं जाणार आहे पास्टमध्ये. म्हणजे कुड असेल तर वॉज वर, आणि कॅन असेल तर ॲम इज आर. ओके, नाव कम टू द नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 7 इज रिमेन. फाइंडिंग अ स्पायडर इन युअर पेपर, ट्विन रिप्लाइड, इज नायदर गुड लक नॉर बॅड लक. म्हणजे या ठिकाणी रिपोर्टर आहे ट्वेन, कारण इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचं आहे म्हणून ट्वेन सुरुवातीला यायला पाहिजे. ट्वेन रिप्लाइड. ओके, त्याच्यानंतर पुढचं पहिलं वाक्य आहे तुमचं फाइंडिंग अ स्पायडर इन युअर पेपर, आणि हेच वाक्य पुढं कंटिन्यू त्याला जोडलेलं आहे, फक्त मध्ये तुम्हाला रिपोर्टर दिलेलं आहे. मग काय येणार, रिप्लाइड दॅट येणार आहे कंजंक्शन. का, कारण वाक्य साधं आहे, असर्टिव्ह टाईपमध्ये आहे. तर पुढचं वाक्य फाइंडिंग अ स्पायडर इन युअर पेपर, इज आलं आहे, फक्त इजच्या ऐवजी काय करणार आहेत, वॉज. नायदर गुड लक नॉर बॅड लक, बाकी सगळं सेंटेन्स तसंच, फक्त इजच्या ऐवजी काय करायचं, इजला रिप्लेस करायचं आहे वॉजने. ओके, म्हणजे टेन्स बदलायचा असतो, त्याचा प्रेझेंटचं पास्ट कन्वर्ट करावं लागतं. ठीक आहे, अशा पद्धतीनं तुमचा पार्ट 2 जो आहे, ज्याच्यामध्ये आपण 4 ॲनेक्डोट्स पाहिलेले आहेत. ओके, 4ही ॲनेक्डोट्स तुम्हाला समजले असतील, त्याच्यावर ग्रामरचे काही क्वेश्चन्स होते ते सुद्धा समजले असतील असे आशा करतो. ओके, आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.